guys, welcome back to the channel of Ayurveda Marathi. तर आज आपण आपला सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक घेत आहोत. डिफरेन्शियल डायग्नोसिस म्हणजेच व्यवच्छेदक निदान ह्या टॉपिकचा पॉइंट ऑफ व्ह्यूने. आपण फर्स्ट एक्झाम्पल ऑलरेडी बघितला होता, आपण शोथाचा बघितला होता, विच वॉज अगेन अ प्रिव्हियस इयर क्वेश्चन. बट द्रवमल प्रवृत्ती सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. आता द्रवमल प्रवृत्तीवर जर तुम्हाला व्यवच्छेदक निदान आला तर असे भरपूर डिसीजेस आहेत ज्यात तुम्हाला द्रवमल प्रवृत्ती हे बघायला भेटते. मग आपण पर्टिक्युलर डिसीजेसला कसं डिफरेन्शिएट करायचं त्यासाठी आपण आज त्याचं डिफरेन्शियल डायग्नोसिस सुद्धा बघूयात. तर फर्स्ट थिंग्स बघा, कोण आपल्याला फर्स्ट पॉइंट काय बघितलं होतं, आपण डिसीजेस फाइंड आउट करायचे की कोणकोणते डिसीजेस मध्ये आपल्याला द्रवमल प्रवृत्ती दिसायला भेटणार आहेत. तर इथं बघूया, सगळ्यात आधी अतिसार मध्ये दिसेल, प्रवेहिकेमध्ये दिसेल, ग्रहणी व्याधीमध्ये दिसेल, विसूचिकामध्ये दिसेल, कृमीमध्ये दिसू शकते, अजीर्णमध्ये दिसू शकते आणि अधोग आम्लपित्त मध्ये सुद्धा आपल्याला द्रवमल प्रवृत्ती दिसून येते. आता याच्यातले जर तुम्ही 3-4 घेतले तरी सफिशियंट असणार आहे. अतिसार, प्रवाहिका, ग्रहणी घ्यायची, विसूचिका घ्या आणि अधोग आम्लपित्त घ्या. हे दोन तुम्ही जर स्किप केले तरीही काही प्रॉब्लेम नसणार आहे, पण कन्सिडर करायचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात आधी आपण काय बघूया तिथे, तर मल प्रवृत्तीचे स्वरूप, मलाचे स्वरूप कसे असणार आहे ते. सगळ्यांमध्ये फर्स्ट पॉइंट काय असणार आहे, द्रवमल प्रवृत्ती. हाच आपला फर्स्ट पॉइंट असतो युजली सगळ्यांमध्ये, बरोबर, कारण आपण त्याचाच व्यवच्छेदक निदान सुद्धा बघत आहोत. त्यानंतर आपण बघू अशुकारी किंवा चिरकारी. आता मलाचे स्वरूप आणि मल प्रवृत्तीच्या स्वरूपामध्ये अंतर काय. मलाचे स्वरूप म्हणजे काय, मल कसा दिसतोय, आणि मल प्रवृत्तीचा स्वरूप म्हणजे काय, तर मल प्रवृत्ती होताना तर मला प्रवृत्तीचं स्वरूप ते एकच पॉइंट ऑफ व्ह्यूने असणार आहे, जसं लिक्विडी असू शकतो किंवा सॉलिड असू शकतो. तर इथं युजली काय असणार आहे, लिक्विडीच असणार आहे, म्हणून आपण याला काय सांगितलेलं आहे, द्रवमल प्रवृत्ती. क्लिअर. सेमी सॉलिड पण असू शकते, पण युजली कमी भेटते आपल्याला. ठीक आहे. सो इथं बघू, अशुकारी आहे व्याधी की चीरकारी आहे. अशुकारी म्हणजे काय, अक्यूट. चीरकारी म्हणजे काय, क्रोनिक. तर व्याधीचं स्वरूप कसं आहे ते आपण इथं बघणार आहोत. आता सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी बघितलं, अतिसार कसं आहे, अशुकारी, प्रवाहिका अशुकारी, ग्रहणी चीरकारी, विसूचिका अशुकारी, कृमी चीरकारी, अजीर्ण अशुकारी, अधोगाम्लपित्त चीरकारी. हे तुम्हाला माहिती पाहिजे, पाठ असलं पाहिजे. आपण ऑलरेडी डिसीजेस घेतलेत आणि डिसीजेस घेतले आहेत सिन्स तुम्हाला हे माहिती असणारच आहे, असं मी कन्सिडरच करत आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया मलाचे स्वरूप कसे आहे. आता मलाचं स्वरूप म्हणजे काय, तो बांधित आहे की एकदमच लिक्विडी आहे किंवा तो म्हणजे सेपरेट पडतोय किंवा थांबून थांबून येतोय, तर डिफरंट असू शकते. तर अतिसार मध्ये कसणार आहे, एकदम विदाउट कंट्रोल द्रवमल प्रवृत्ती चालू असणार आहे. म्हणून इथं काय सांगितलं, द्रव मात्र निसरण म्हणजे नुसतं पाणीसारखं पॉटी येत जाणार आहे. त्यानंतर प्रवाहिकाचं काय असणार आहे, कफ मात्र निसरण म्हणजे काय, त्या पाण्यासारखी पॉटी सोबत काय असणार आहे, कफ पण असणार आहे, म्हणजे काय, म्युकस सुद्धा असणार आहे. तो प्रवाहिकाचा डिफरेन्शियल डायग्नोसिस आपला असू शकतो. त्यानंतर ग्रहणीमध्ये काय आहे, मुहुर्बद्ध मुहुर द्रवम म्हणजे काय, पेशंट स्वतःहून सांगतात कधी कधी पातळ होते डॉक्टर, पण कधी कधी छान पण होते, बांधित होते आणि कधी कधी तर खूप त्रासच होतो. तर याला काय कन्सिडर करायचं, मुहुर्बद्धम मुहुर द्रवम म्हणजे कधी कधी द्रव प्रवृत्तीची होते तर कधी कधी बांधित या प्रवृत्तीची होत असते. त्यानंतर विसूचिका, द्रव मात्र निसरण. विसूचिकामध्ये पण बेसिकली विसूचिकाला पण मॉडर्न डे कोलेराशी कंपेअर करतो, त्याच्यात राईस वॉटर स्टूल्स कंटिन्यू बाहेर फ्लो होत असतात. ठीक आहे. कृमीमध्ये द्रवमल प्रवृत्ती असते, अजीर्णमध्ये द्रवमल प्रवृत्ती असते, अधोगाम्लपित्तामध्ये शिथिलमल प्रवृत्ती म्हणजे काय, लूज मल प्रवृत्ती होत असते. लूज एकदम आता मी त्याला एक्सप्लेन नाही करू शकत, पण शिथिल असते, लूज असते, ते बांधित नसतात असं घट्ट. ठीक आहे. त्यानंतर मलाचे वेग कसे असते, तर अतिसार मध्ये कसे असणार आहे, अधिक वेग असतात. परत आपलं प्रवाहिकामध्ये कधी कसं असणार आहे, वेग परत अधिक असतात. ग्रहणीमध्ये वेग असतात का, ग्रहणीमध्ये वेग नसतात, म्हणून इथं काय असणार आहे, कमी वेग असणार आहे. विसूचिकामध्ये वेग असतात, भयानक वेग असतात, म्हणून इथं परत अधिक. आता कृमी आणि अजीर्णमध्ये असं काही पर्टिक्युलर आहे नाही की खूप जास्त वेग असतात किंवा खूप कमी वेग असतात, नॉर्मल पॉटी पण इथं होऊ शकते. त्यानंतर अधोग आम्लपित्तामध्ये सुद्धा वेग कमी असतात.
ठीक आहे. का इथं कमी असणार? तुम्ही तर म्हणाल मॅम अधोगं आम्लपित्त आहे, मग वेग तर अति असायला पाहिजे. तुम्हाला जर आठवत असेल तर आम्लपित्तामध्ये आपण बघितलं होतं, की वॉशरूम झाल्यानंतर पेशंटला बरं वाटतं अधोगं आम्लपित्ताच्या केसमध्ये. तर ते पण इथं व्याधी झालीये तर याचा अर्थ हे का की लगेच तो बाहेर पडून जाईल? नाही. त्याला हळू टाईम लागेल. म्हणून त्या कारणाने तिथं वेग कमी असते. नॉर्मल राहिलं असतं तर लगेच बाहेर पडलं असतं. कारण की बॉडी काय करते, जे पण खराब वाटतंय, की जे दूषित वाटतंय, की नाही बाबा हे माझ्या बॉडीसाठी चांगलं नाही, बॉडी लगेच काय करून देती? बाहेर टाकून देते. त्यानंतर मलाची मात्रा अतिसारमध्ये अधिक असते, प्रवाहिकामध्ये कमी असते, ग्रहणीमध्ये परत अधिक असते. ठीक आहे. त्यानंतर विसूचिकामध्ये परत अधिक असते, कृमी, अजीर्ण आणि अधोगाम्ल पित्तामध्ये नसते. ठीक आहे. त्यानंतर मलप्रवृत्तीच्या वेळी उत्पन्न होणारी लक्षणे. आता मलप्रवृत्ती करताना कधी-कधी त्रास होतो, कधी-कधी वेदना होतात, कधी-कधी आवाज येतात. मग हे सगळं काय झालं, त्याचे मलप्रवृत्ती करताना त्याचे काय द्रव मलप्रवृत्ती सोडून अजून काय सिम्प्टम्स असू शकतात. तर ते त्यांनी सांगितलेले. अतिसारण हेच प्रमुख लक्षण आहे अतिसारमध्ये. अतिसारण म्हणजे काय? खूप जास्त द्रवमात्रात मल बाहेर पडत आहे शरीराचा. प्रवाहिकामध्ये काय? प्रवाहन व अकृत संज्ञता म्हणजे काय? प्रवाहन म्हणजे काय? खूप जास्त जोर, कष्ट लावावा लागतो मलाला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी. त्याला आपण काय म्हणू? प्रवाहन व अकृत संज्ञता म्हणजे काय? की अनसॅटिस्फॅक्टरी बोवल मूव्हमेंट्स म्हणजे वॉशरूम जाऊन आल्यानंतर सुद्धा मला सॅटिस्फॅक्शन नाहीये. माझं पोट अजून बरोबर साफ झालेलं नाहीये. त्याला आपण म्हणू अकृत संज्ञता. इम्पॉर्टंट वर्ड आहे. एक्झाममध्ये लिहिलं तर छानच मार्क भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रहणीमध्ये बघू साम आणि पक्व आपल्याला तर माहितच आहे. टेस्ट पण करता येते आपल्याला साम आणि पक्वची. दुर्गंधी आहे का दुर्गंधी आहे की नाही आहे की अब्झॉर्ब होतीये की नाही होते पाण्यात तरंगतीये की नाही तरंगत आपण हे ओळखू शकतो. त्यानंतर विसूचिकामध्ये मलप्रवृत्तीच्या जोडीला छर्दी हा लक्षण असणारच. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे ना, अलसक विसूचिका आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. तर विसूचिकामध्ये पुढून मागून दोन्ही डायरेक्शननी चालू असतात. बरोबर? हेच लॉजिक लावलं होतं आपण. विसूचिकामध्ये आपल्याला द्रवमल प्रवृत्ती सोबत छर्दी सुद्धा हा प्रमुख लक्षण दिसून आलाच पाहिजे. कृमीमध्ये मलातून कृमी बाहेर पडणार आहे. अजीर्णमध्ये साम मलाचे निसरण होणार आहे. म्हणजे साम मल शरीराच्या बाहेर पडणार आहे. आणि अधोग आम्लपित्ताच्या केसमध्ये आपल्याला असं काही विशेष असं दिसून येणार नाही आहे. फक्त ते कसं असणार आहे? आम्ल असणार आहे. ठीक आहे. आणि पातळ असेल. फक्त एवढंच प्रमुख लक्षण आहे. त्यानंतर काय आहे? रसक्षयाची लक्षणे म्हणजेच काय? रसक्षय होतो की नाही होत? आता अतिसारमध्ये होणार आहे का? ऑफकोर्स होणार आहे. पूर्ण शरीराच्या बाहेर सगळं पाणी जो द्रव अंश होता शरीराचा अंदर किंवा जो पाण्याचा कंटेंट होता ते सगळं शरीराच्या बाहेर पडत आहे. मग इतर रसक्षयाची लक्षणे असणार आहे का? ऑफकोर्स असणार आहे. पेशंट डायरेक्ट डिहायड्रेट होऊन जातो, गळल्याप्रमाणे होऊन जातो. त्याला कधी-कधी चक्कर सुद्धा येत असते. प्रवाहिकामध्ये पण कधी-कधी दिसू शकतात, गरजेचं नाही की दिसलंच पाहिजे. ग्रहणीमध्ये नाही होत असं काहीच. विसूचिकामध्ये नाही होत. कृमीमध्ये असू शकतात. अजीर्णामध्ये नाही होत. अधोग आम्लपित्तामध्ये पण नाही होत. आता इथून तुम्हाला एक पॉइंट ऑफ व्ह्यू तर क्लिअर झालंय, की जर त्याला रसक्षयाची लक्षणं आहे, तर मॅक्स टू मॅक्स अतिसार किंवा प्रवाहिकाच ते असू शकते. आणि जर कंटिन्यू मलप्रवृत्ती आहे, तर तुम्हाला तर कन्फर्म डायग्नोसिस भेटतो दॅट इज अतिसार. तर डिफरन्शियल डायग्नोसिस तुम्हाला ह्या दृष्टिकोनातून डिफरन्शिएट करायला मदत करते. गुद ह्या इंद्रियाचा नाश व त्यामुळे नकळत मलप्रवृत्ती म्हणजे काय? गुद इंद्रियाचा नाश म्हणजे काय? आपल्याला कंट्रोल रिसेप्टर्स असतात. आपण त्यांना आपल्याला जर पॉटीचा प्रेशर आला असेल तर आपल्याला ती कंट्रोल करता येते. ॲटलीस्ट नाही काही तर साधारण अर्धा ते 1 तास आपल्याला तो वेग धारण करता येतो. खूपच एमर्जन्सी असली तरी सुद्धा. पण ह्या केसमध्ये काय होतं अतिसाराच्या ह्या केसमध्ये कंप्लीटली त्याचा नाश झालेला असल्यामुळे आपल्याला नकळत मलप्रवृत्ती होऊ शकते. म्हणजे आपल्याला रिअलाईज सुद्धा होत नाही जेव्हा पॉटी होत असते. म्हणजे ते कधी-कधी असं पण होऊ शकतं की बेडवरच झाली. तर हे केस कशात पॉसिबल आहे? अतिसारमध्ये पॉसिबल आहे, प्रवाहिकामध्ये नसणार आहे, ग्रहणीमध्ये नसणार आहे, विसूचिकामध्ये ऑफकोर्स असू शकते डेफिनेटली. अजीर्णामध्ये पण नसणार आहे, अधोग आम्लपित्तामध्ये सुद्धा हे केस नसते.
ठीक आहे. त्यानंतर अन्य लक्षणेमध्ये आपण बघूया. दौर्बल्य आणि रसक्षय अतिसारमध्ये मी ऑलरेडी सांगितलंय. परत प्रवाहिकामध्ये दौर्बल्य आणि पिंडिकोद्वेष्टे नसते. व्हॉट इज पिंडिकोद्वेष्टे ना? आपले जे काफ मसल्स असतात तिथं सिव्हिअर पेन होणे इज नोन ॲज पिंडिकोद्वेष्टेन. त्यानंतर ग्रहणीमध्ये मुखपाक असू शकते. ऑफकोर्स माउथमध्ये अल्सर्स असू शकतात. स्टोमॅटायटिस म्हणू आपण ज्याला. भारक्षय होऊ शकते. नाभी प्रदेशी शूल होऊ शकतो आणि स्पर्श असहत्व म्हणजे हात लावून देत नाही. ठीक आहे. पेशंट विसूचिकामध्ये पण दौर्बल्य, रसक्षय आणि शेवटी मृत्यू होऊन जातो. कृमीमध्ये काय असतं? कृमीपतन होते. मॅक्झिमम मेन सिम्पटम हेच आहे की पॉटीमधून कृमी बाहेर पडतात आणि खूप जास्त कधी-कधी काय होऊन जातं? दौर्बल्य सुद्धा येतो. लहान मुलांमध्ये कृमीवाले केसेस जास्त दिसून येतात आपल्याला. त्यानंतर अजीर्णामध्ये अजीर्णाचे हेतू सापडू शकतात आपल्याला. आपण असं पर्टिक्युलर हे नाही करू शकत. ठीक आहे. अधोग आम्लपित्ताच्या केसमध्ये हस्तपाददाह, आम्ल उद्गार, मलप्रवृत्ती नंतर बरे वाटणे हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं की आपल्याला अधोग आम्लपित्ताच्या केसमध्ये पॉटी गेल्यानंतर असं वाटतं की हा बरं वाटतं, आता छान छान वाटतंय. तर ते केस जर दिसत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला आम्लपित्त अधोग आहे हे सांगू शकता. तर हे झालं आपलं डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ द्रव मलप्रवृत्ती. अगेन सांगत आहे डिफरन्शियल डायग्नोसिस वरती एक एसएक्यू कन्फर्म असते. तर मी तुम्हाला ऑलरेडी ह्या 2 लेक्चर्समध्ये 2 डिफरन्शियल डायग्नोसिस शिकवले. मी तुम्हाला हे ह्या कारणाने शिकवले की तुम्हाला एक पॅटर्न कळला पाहिजे. की आपण नेमकं डिफरन्शियल डायग्नोसिस का करतो आणि कशा प्रकारे करतो. जर तुम्हाला हे 2 समजलं तर एक्झाममध्ये कशाचाही डिफरन्शियल डायग्नोसिस आला तरी सुद्धा तुम्ही लिहायला घाबरणार नाही. ओके. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड हॅव अ नाईस डे अहेड. थँक यू.